पुलवामा हल्ल्यानंतर विलास जर आपण पाहिलं तर जैश ए मोहम्मदनं या सगळ्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली होती। आपण हल्ला केला असं म्हटलेलं होतं आणि आता अगदी 12 दिवसात भारतानं याला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि थेट पीओके मध्ये घुसून भारतानं पहाटे 3:30 वाजता आपण कारवाई केल्याचा आता अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे। ही काही वेळापूर्वीच आपण पत्रकार परिषद ऐकली। विजय गोखले परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि ज्या ठिकाणी या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं की बालाकोटा हा सगळ्यात महत्त्वाचा परिसर मानला जातो। या पीओके परिसरातला या बालाकोटामध्ये असलेलं जैश ए मोहम्मद यांचं जे तळ होतं ते तळ उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे, ज्यात अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत आणि या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। खरतर परराष्ट्र सचिवांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की पाकिस्तानला याच्या आधी सुद्धा वारंवार सांगण्यात आलं होतं की तुमच्या जमिनीवरून भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी हे सगळे तळ आहेत त्याच्यावरती कारवाई करा, पण पाकिस्तानने ते ऐकलं नाही, त्याच्यामुळेच आम्हाला ही कारवाई करावी लागल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जर अशा प्रकारच्या कारवाया थांबल्या नाही तर ही कारवाई सुद्धा सुरूच राहील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। बालाकोट जो बाले किल्ला म्हणून ओळखला जातो, दहशतवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो, जिथून जैश ए मोहम्मद ही संघटना जी आहे ती कार्यान्वित होते आणि तिथून दहशतवादी जे आहेत ते काश्मीर खोऱ्यात भारतात पाठवले जातात, त्यांचंच आज कंबरड मोडण्याचं काम भारताच्या हवाई दलाने केलेलं आहे। आणि निश्चितपणे भारतासाठी ही अत्यंत मोठी आणि अभिमानाची बाब आहे की दहशतवाद्यांवरती आज भारताचे सैनिक तुटून पडले आणि त्यांनी मृत्यूचा तांडव त्या ठिकाणी केलेला आहे ज्यांनी दहशत माजवली होती। निश्चित जे 40 शहीद जवान त्यांचे कुटुंबीय आज न्यूज 18 लोकमत निश्चितच विलास पाहत असेल, कारण सकाळपासूनच ही बातमी आपण लावून धरलेली आहे आणि एकूणच जर आपण पाहिलं तर आता मात्र भारतानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे, अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे। पीओकेत जाऊन ही कारवाई करण्यात आली, पहाटे 3:30च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि दहशतवादांचे तळ जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आले। विशेषतः जैश ए मोहम्मद यांचा तळ जो होता बालाकोट या परिसरातला तो उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेला आहे। विलास जर आपण पूर्ण पत्रकार परिषद ऐकली, अगदी काही मिनिटाचीच ही पत्रकार परिषद होती, पण त्यात एक स्पष्ट सांगण्यात आलं की 2004 मध्ये सुद्धा भारतानं पाकिस्तानला असंच सांगितलेलं होतं की दहशतवादी कारवायांकरता तुमची भूमी वापरू नका। मात्र पाकिस्तानकडून अगदी आजवर सुद्धा आपण पाहिलं वारंवार आगळीक सुरू आहे, सीमेवर सुद्धा वारंवार पाकिस्तान आगळीक करताना पाहायला मिळत आहे। आता तरी पाकिस्तान सुधारेल, डोकं ठिकाणावर येईल, खरं तर अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये, पण असं जर नाही झालं तर भारताकडून वारंवार अशाच पद्धतीचा स्ट्राईक केला जाईल, मग तो हवाई हल्ला असेल किंवा मग सर्जिकल स्ट्राईक असेल, हे करण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं भारताकडून थेट स्पष्ट करण्यात आलेलं आहे, सडेतोडरित्या सांगण्यात आलंय। नक्कीच लागवी हे जे एअर स्ट्राईक करण्यात आलेलं आहे त्याचं महत्त्व याच्यासाठी जास्त आहे। 14 तारखेला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांच्या सीमेवरती प्रचंड तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर पाकिस्तानने हे सांगितलं होतं की आमच्यावर जर हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देऊ। याचा अर्थ स्पष्ट होता की त्यांचं सैन्य सुद्धा तयार होतं, त्यांची सगळी यंत्रणा तयार होती, तरी देखील भारताच्या विमानांनी तिथे जे फायटर प्लेन्स आहेत ते गेले, घुसले आणि मारून सुरक्षितरित्या परत आले। पाकिस्तान काहीही वाकडं करू शकला नाही। तेव्हा आपल्या ज्या वीर जवान आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे। पाकिस्तान सांगत होता की आमच्या विरोधात भारत काही करू शकणार नाही, पण हे करून दाखवलेलं आहे। जेव्हा की ही सगळी माहिती त्यांना होती की भारत अशा प्रकारची कारवाई करू शकतो, पण तरी देखील पाकिस्तान काहीही वाकडं करू शकला नाही आणि पाकिस्तानला हा बदला जो आहे तो सहन करावा लागलेला आहे। निश्चित खरं तर या वीर जवानांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे। न्यूज 18 लोकमत कडून सुद्धा त्यांना सलाम आहे, कारण पीओकेत घुसून ही कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई करणं काही थोड्याचं काम नाहीये विलास, खरं तर अनेक दिवसांची ही अविरत मेहनत, 10 दिवस याच्यावर अभ्यास करण्यात आला आणि अखेर 12व्या दिवशी थेट पाकमध्ये घुसून ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि ज्या संदर्भात सुरुवातीला प्रथम पाकिस्ताननं स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारताचा लढाऊ विमान आमच्या पट्ट्यात घुसलेलं होतं आणि या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। एकूणच या सगळ्यानंतर मात्र आता राजकीय दृष्ट्या अगदी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आणि जागतिक स्तरावर सुद्धा नेमक्या काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। पुढचे 3-4 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत।
देशाच्या दृष्टीने सुद्धा आणि जागतिक पातळीवर. नक्कीच लागवे. आणखीन एक गोष्ट सांगायला लागेल, जेव्हा सकाळी सकाळी ही बातमी गुड न्यूज भारतीयांसाठी आली तेव्हा या देशातला प्रत्येक राजकीय पक्ष असेल, प्रत्येक जण असेल, तो आपल्या जवानांचं, हवाई दलाच्या जवानांचं कौतुक करतोय, त्यांना सॅल्यूट ठोकतोय. आणि आज एक भारत जो आहे तो त्याचं दर्शन आज सोशल मीडिया असेल सगळीकडे एकमुखानं सगळेजण त्यांचं अभिनंदन करतायत. आणि स्वाभाविकपणे रडार त्यांच्या बाजूला पाकिस्तानचे रडार होते, त्या सगळ्यांना चुकवायचं होतं, शिवाय त्यांचं सैन्य सज्ज होतं. अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा मध्ये घुसणं, घुसून मारणं आणि परत येणं ही साधी गोष्ट नव्हती. निश्चित.